मूकनायकची आजही गरज आहे. मूकनायक हे वर्तमानपत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन 1920 साली बहिष्कृत आणि सामाजिक असमतोल व्यवस्थेमुळे मुक्या झालेल्या समाजाला त्याचा आवाज वृद्धिंगत करण्यासाठी मराठी भाषेतील हे पाक्षिक सुरू केले. 31 जानेवारी 1920 रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारी पाऊल या निमित्ताने त्यांनी टाकलं. आज मूकनायकचा 105वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शोषित, वंचित, पीडित समुदायाचा अन्याय अत्याचाराच्या विरोधात मुक्या झालेल्या समाजाचा आवाज वृद्धिंगत करण्यासाठी खऱ्या अर्थाने या शोषित बहिष्कृत समाजाचा नायक म्हणून मूकनायक लोकांच्या समोर 105 वर्षांपूर्वी आला होता. आजच्या धावत्या जगातील पत्रकारिता व त्याला आलेलं व्यवसाय स्वरूप पाहता आज पुन्हा एकदा अशा अन्याय अत्याचाराच्या व गरिबीच्या या व्यवस्थेमध्ये मुक्या झालेल्या समाजाला मूकनायक सारख्या प्रभावी प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू होते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये मूलगामी परिणाम करणारे त्यांचे विचार होते आणि हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीच माध्यमाची आवश्यकता त्यांना भासली आणि ती मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत ही माध्यमे त्यांनी वेळोवेळी प्रकाशित केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनामध्ये त्यांनी एक फार मार्मिक गोष्ट सांगितली होती. कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. त्यामुळे समाज व्यवस्थेला एक परिवर्तनाचा क्रांतिकारी स्वरूप द्यायचा असेल तर प्रभावी प्रसार माध्यमांची गरज चळवळीमध्ये कार्यरत असलेल्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यावेळेस वर्तमानपत्रे होती, परंतु आजच्या घडीला इलेक्ट्रॉनिक मीडिया, यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, पॉडकास्ट, फेसबुक अशा अनेक माध्यमांची जोड त्याला मिळालेली आहे. त्यामुळे या असमतोल समाज व्यवस्थेने केलेल्या मुक्या, बहिऱ्या, पीडित समुदायाला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल व जनतेच्या प्रश्नांना सोडवायचे असेल तर ही प्रभावी प्रसार माध्यमे वापरली पाहिजेत. मात्र मूकनायक ज्या उद्देशाने सुरू केला होता, इथल्या बहिष्कृत समाजाला जागा करण्याचं माध्यम म्हणून आवाज नसणाऱ्यांना आवाज देण्याचं काम ज्या पद्धतीने केलं, त्या विचारांची प्रसार माध्यमे आपल्याला द्यावी लागतील. आणि मला असं वाटतंय, शोषित व गरीब समुदायाच्या न्यायाचा विषय तसेच आंबेडकरी चळवळ अधिक प्रभावीपणाने करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूकनायक होण्याची आवश्यकता आहे. निश्चितपणाने दैनिक वृत्तरत्न सम्राट, लोकनायक, महानायक आणि प्रांत जिल्हा स्तरावर मूकनायक व आंबेडकरी पत्रकारितेचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही चळवळीतील काही मित्रांनी मिळून असाच एक प्रयोग द मूकनायक हा यूट्यूब चॅनल सुरू करून केलेला आहे. समाजाच्या प्रश्नांना त्याच पद्धतीने इथल्या सरकारला संविधानिक मूल्याच्या बाबतीमध्ये जबाबदार बनवण्यासाठी तसेच समाजाला एक दिशादर्शक मापदंड देण्यासाठी सुरू केलेले हे एक माध्यम आहे. त्याच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करण्याचं काम आम्ही सध्या सुरू केलेलं आहे. आपल्याला या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल, मूकनायक व्हायचं असेल तर नक्की सहभागी व्हा. सदर लेखाच्या सोबत द मूकनायक यूट्यूब चॅनलची लिंक सुद्धा दिली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जे त्या कालखंडामध्ये भरीव योगदान दिलं, त्यामध्ये प्रामुख्याने मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत ही वर्तमानपत्रे लोकांच्या समोर आपली भूमिका मांडण्यासाठी प्रकाशित केली आणि ती समर्थपणाने अडीअडचणीतूनही चालवली. आजही पत्रकारितेमधील हा एक अनोखा दस्तावेज समाजातील दुर्बल घटकाचा, शेवटच्या माणसाच्या हिताचा विषय, सरकारने करण्याची संविधानिक कामे आणि एकूणच समाजव्यवस्था परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून लिहिलेले अग्रलेख पत्रकारितेचा एक नवा आयाम आपल्याला देऊन जातात. समाजसेवेचा आणि लोकहितवादी भूमिकेची समाजाची जडणघडण करण्याचा दृष्टिकोन त्यातून आपल्याला दिसून येतो. निश्चितपणाने व्यावसायिक व व्यवहारी जगामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य केलं ते आदर्शवत आहेच आणि त्यातून प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये समाजाच्या हितासाठी
व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या आत्ताच्या धावत्या जगातील प्रिंट, चॅनल आणि सोशल मीडियासारख्या अनेक माध्यमातून हे निश्चितपणाने या क्षेत्रातील मान्यवर मंडळी करत राहतील. हेच खऱ्या अर्थाने मूकनायकच्या 105व्या वर्धापन दिनानिमित्त व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता.